आताच मिळालेल्या माहितीनुसार ओमसाई बांद्रामध्ये संघ मालक कल्लीबाई यांचं सुद्धा नाव सामील झालेलं आहे बॉल आउट साठी. हा चला दत्ता मोहिते, कुणाला पहिलं बॉल आउट साठी कोण येते तिकडनं आम्हाला कळवायचंय. कॅमेऱ्याच्या समोर कोणी थांबणार नाहीये. एका बाजूला, एका आडव्या बाजूला आपली टीम घेऊन उभं राहायचंय. समोरून सगळ्यांनी बाजूला व्हायचे, फक्त अंपायर राहतील. बॉल हा फुलटॉस उडवायचा नाहीये, म्हणजे डायरेक्ट फुलटॉस लागला तर तो काउंट केला जाणार नाहीये. टप्पा पडून हिट झाला तर तो काउंट केला जाईल. 5-5 संधी सगळ्यांना आहे. पहिली संधी ही वन सोल्युशनला आहे. पहिली संधी वन सोल्युशनला आहे, दुसरी संधी ओमसाई बांद्राला आहे आणि तिसरी संधी US उमेश 11 ला आहे, कारण ते आज तिसऱ्या नंबरला क्वालिफाय झालेत म्हणून. हा बेल्स लावलेले ना, हा तर बेल्स खाली पडणं गरजेचं आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. आणि वन सोल्युशन साठी दत्ता मोहिते बॉल आउटला सुरुवात होते. आणि एक मिनिट, दुसरे पंच येत आहेत, लेग अंपायर सुद्धा गरजेचे आहेत. हा कीपर तुमचा मिळू शकतो, परंतु कीपरला 3 फुटाच्या मागे उभं राहायचं, याची नोंद घ्यायची आहे. दत्ता मोहिते, पूर्वश्रमी कांजूर मार्ग. तर इकडे पहिला बॉल मात्र या ठिकाणी डॉट जातोय. दत्ता मोहिते आले होते, त्यानंतर दुसरा मोईन. टीम ओमसाई बांद्रा आपला, चला कोणी चला, 5 मध्ये कोणी या. मोईन, सलमान, कुणाल, कल्लीबाई आणि रसेल कोण येते आता. सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल हिट केलेला आहे. बॉल आउटचा थरार आपण पाहतोय. पुरंदर चषक जुगनूबाई सिंग यांच्या सिंग पॅकरच्या वतीने भव्य दिव्य स्पर्धा आहे. आणि आता बॉलिंगला येत आहेत मोईन, बरोबर ना. कोण आहे मोईन? यस, मोईन आलेत बॉलिंग साठी. बॉल आउट, जो जास्त वेळा हिट करेल तो फायनल खेळणार आहे. आणखीन एक बॉल या ठिकाणी हिट नाही होत आहे. आणि आता यायचं आहे US उमेश 11. संधी विशालला दिली जाते. आपला कीपर राहू शकतो, हरकत नाही, परंतु तो 3 फुटापेक्षा जास्त पाठीमागे. US उमेश 11 यष्टांना बॉल लागणार कुणाचा, कोण हिट करणार याची चर्चा आहे. बॉल आउट रंगतोय डोंगरीमध्ये, पुरंदर चषकामध्ये, सिंग पॅकरच्या या स्पर्धेमध्ये. विशाल, चला विशाल देखील या ठिकाणी मिस होत आहेत. आणि आता या ओव्हर 40 वन सोल्युशन मिथून वैती येत आहेत. मिथून येत आहेत गोलंदाजीसाठी. जी टीम जास्त वेळा स्टंप हिट करणार आहे ती टीम जर पाहिलं तर अंतिम फेरीत डायरेक्टली दाखल होणार आहे. आता यायचंय ओमसाई बांद्रा. कोण आहे? रसेल. यस, रसेल आलेले. आता प्रश्न हाच आहे की पहिल्यांदा स्टंप कोण उडवणार. इथून सुरुवात झाली आहे. ओ हो, हिट तर केला गेलेला आहे, जबरदस्त. आता रसेलच्या नावावर एक गुण पाहायला मिळतोय, ज्यांनी या ठिकाणी हिट केलाय. ओमसाई बांद्रासाठी सुरुवात केली आहे. आणि आता कृष्णा त्रिपाठी येत आहेत US उमेश 11 साठी. कृष्णा त्रिपाठी, हो मिस होत आहेत कृष्णा. वन सोल्युशन साठी आता पाहूयात कोण येत आहे. वन सोल्युशन अमित येत आहेत.
अमित वाडेकर वाईसाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत अमित वाडेकर. हो 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 हो, थोडक्यात 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 बचावले आहेत स्टंप. आणि आता पुन्हा एकदा संधी दिली जाईल ती म्हणजे ओमसाई बांद्रा. कुणाल कुणाल ओ, हाही चेंडू थोडक्यात बचावला जातोय. आणि संधी मात्र आता असणार आहे. समोरून पाठीमागे बाजूला व्हा. इकडे बाबूबाई सगळ्यांनी बाजूला व्हा. एका साईडला या, सगळे एका बाजूला या. समोरचा अँगल ज्या ठिकाणी कॅमेरा आहे सगळ्यांनी खाली करायचा आहे. बॉल आउट. ओ, स्टंपला बॉल तर लागला परंतु इकडे काहीतरी चमत्कार झाला. बेल्सच पडली नाही. चमत्कार चमत्कार. हा, पहिलं माईक मध्ये अनाउन्समेंट केली की स्टंप नुसता तुम्हाला उडवायचा नाहीये, बेल्स खाली पडलं गरजेचं आहे. पंचाने चेक केलं, फेविकॉल तर नाहीये ना तिकडे. शत्रू हो हो हो, हाही थोडक्यात बचावला जातोय. आणि आता गोलंदाज येथील सलमान. बॉल आउट सुरू आहे सलमान बॉलिंग साठी. आणखीन एक गोलंदाज जो मात्र या ठिकाणी हिट नाही करू शकलाय. आणि आता सोहेल म्हणत असतील यार कोणीतरी स्टंप उडवा, एकदा आमच्याही टीमला चान्स मिळू दे. सोहेल चिताकॅमचा वेगवान गोलंदाज. आणि आता अजय ठाकूर. अजय 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 ठाकूर यानंतरच्या दोन खेळाडूंवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजय, हा ही चेंडू कंपल्सरी मॅच आता खेळायची आहे मात्र वन सोल्युशनला. परंतु आता दोन खेळाडू असतील त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कल्लीबाई बॉलिंग साठी येतील. कल्लीबाई, अरे रवी सगळ्यांना विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ देत कल्लीबाई साठी. जर हिट केला तर मुख्य सामना सुद्धा खेळावा लागेल कदाचित. संघ मालक ओमसाई बांद्राचे गोलंदाजीसाठी बॉल आउट साठी. चांगला बॉल टाकलाय. बॉल चांगला एवढं म्हणावं लागेल. आणि आता बरोबरी करण्याची संधी, एक शेवटचा चान्स आहे आणि तो ऍडव्होकेट डॉक्टर प्राचार्य US उमेश 11 संघाचे सर्व पाठीमागून बाजूला व्हा. आम्हाला अँगल दिसत नाहीये. साजन पाटील बरोबरी करणार का, डायरेक्ट हिट करणार का? आणि साजन पाटील यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. ओहो, आणि या ठिकाणी क्वालिफाय होते मात्र अंतिम फेरीमध्ये टीम ओमसाई बांद्रा क्वालिफाय होते फायनल साठी. आणि आता सेमी फायनलची मॅच वन सोल्युशन. चला टॉस साठी यायचंय. आणि US उमेश 11 चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी या.